आज आपण करणार आहोत सोया कोफ्ता करी। विटॅमिन्सनी भरपूर असलेली अशी सोया कोफ्ता करी। तर चला बघूयात आपण रेसिपी। इथे मी 1 वाटी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बॉईल केलेलं पाणी टाकून देऊयात आणि 5 मिनिटे छान सोक करायला ठेवून द्यायचे। छान फुलून जातात। आता फुललेले आहेत बघू शकता तुम्ही। आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि छान निथळून घ्यायचं। विटॅमिन्स ते भरपूर असलेली सोयाबीनच्या वड्या आहेत आणि याचे सोया कोफ्ता करी खूप छान लागतात, टेस्टी। सोयाबीनच्या वड्याची काही स्वतःची काही खूप टेस्ट नाही राहत, तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायचे 3 ते 4 आणि अद्रकचे तुकडे 2-3। याच्यामध्ये टेस्ट येते। आता छान सोयाबीनच्या वड्या टाकून छान जाडसर बारीक करून घ्यायचं। अर्धा चम्मच जिरं आता बारीक झालेला आहे जाडसर। एका पॅनमध्ये काढून घेऊयात। आता याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनी पावडर, 1 चम्मच गोडा मसाला, किंचित जिरं, लाल तिखट 1 चम्मच, होममेड आमचूर अर्धा चम्मच। आमचूरनी छान टेस्ट येते। आणि आलं लसूण जिरं मिरचीची पेस्ट अर्धा चम्मच, 1 वाटी बारीक कट केलेला कांदा आणि 2 चम्मच बेसन। बेसन जास्त नाही टाकायचं, छान असेच कोफ्ते तयार होतात। बाइंडिंग पुरतं 2 चम्मच पुरेसं आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं। एकजीव करून घ्यायचं पूर्ण साहित्य। कोथिंबीर सुद्धा टाकू शकतात। आता माझ्याकडे अवेलेबल नाही तर मी तो स्किप केला। आणि आता छान कोफ्ते तयार करून घ्यायचे गोल राऊंडमध्ये बघा। अशा प्रकारे कोफ्ते तयार करून घेऊयात आपण। आता कोफ्ते तयार झालेले आहेत। आता तेल छान गरम होऊ द्यायचं। चेक करायचं आधी गरम झाले का नाही झालं तर, नाहीतर कोफ्ते तेलामध्ये फुटू शकतात तेल गरम नाही झालं तर। आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिडियम आचेवर तळून घ्यायचे। आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, काढून घेऊयात। आता आणखीन एक बॅच तळून घेऊयात। आता कोफ्ते तयार झालेले आहेत बघा, किती छान दिसते। आता आपण करूयात ग्रेव्हीची तयारी। इथे मी तीळ घेतलेले आहेत 2 चम्मच, 1 चम्मच शेंगदाणे, खोबऱ्याचा कीस 2 चम्मच, साबुत धनी 2 चम्मच आणि 1 वाटी कांदा। छान कांदा ब्राऊन होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया।
तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा वापरू शकता, असे केलं तरी चालते. पण मी इथे भाजून घेत आहे कांदा. आता छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण शेंगदाणे, तीळ, धने हे सुद्धा भाजून घेऊया. खोबऱ्याचा कीस, आता छान भाजून झालेला आहे. थंड झाल्यावर याला बारीक करून घ्यायचं आहे. आता थंड झालेला आहे. आता बारीक पेस्ट करून घेऊयात. पेस्ट झालेले आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं जिरं, फोडणीमध्ये 2-3 लाल सुक्या मिरची, तेजपत्ता आणि बारीक पेस्ट केलेलं वाटण परतून घ्यायचं छान. तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा मीडियम आचेवर. थोडासा सांबार, याच्याने टेस्ट एनहॅन्स होतात. फोडणीमध्ये सांबार थोडासा टाकला तर टेस्ट छान होतात. एक चम्मच लाल तिखट, 2 चम्मच, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, मसाला गोडा 1 चम्मच, चवीपुरते मीठ. छान परतून घ्यायचं. एक टमाटरची पेस्ट, छान 2 मिनिट शिजू द्यायचं मसाला. आता याच्यामध्ये मी बॉईल केलेलंच पाणी ॲड करत आहे. तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. आता छान उकळ्या येऊ द्यायच्या 2-3. तर उकळलेली आहेत भाजी आपली. कोथिंबीर टाकूयात. आता याच्यामध्ये कोफ्ते टाकून द्यायचे. आता कोफ्ते रसा छान उकळल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोफ्ते सोडून द्यायचे आणि 5 मिनिट तसंच झाकण ठेवून राहू द्यायचे. याला जास्त कोफ्तेला शिजवायचे नाही, कारण की ते मग फुटू शकतात. आता छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. कोफ्ता करी तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन